नमस्कार. तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेड्या माणसात राहणाऱ्या वेड्या माणसाची गोष्ट पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा व कॉमेंट्स करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण वळू नवीन स्टोरीकडे. वेड्या माणसात राहणारा वेडा माणूस म्हणजे पुण्यातील अनाथ आश्रमाचे संचालक दादासाहेब गायकवाड. रस्त्यावर कोणी बेवारस, भिकारी, आजारी, मनोरुग्ण फिरत आहे असा त्यांना फोन आला की दादासाहेब गायकवाड यांची ॲम्ब्युलन्स ताबडतोब. मध्ये एक बेवारस बाबा अनेक दिवसांना ती सगळी परिस्थिती सांगितली. त्यानंतर दादा आज या बाबांना घ्यायला आले. त्या बाबांची परिस्थिती आपण मित्रो नमस्कार. राजगुरुनगरची माणुसकी मग दादासाहेब तुम्ही लवकरात लवकर या आणि संबंधित बाबांना घेऊन अशा प्रकारे मला बाबाजी यांनी येथील सरपंच बाबाजी यांनी कॉल केला. त्याप्रमाणे मी या जागेवरती कलाजींना घेऊन आलेलो आहे. बाबांना पाठीमागं तुम्ही पाहताय की बाबांना आपल्याबरोबर आश्रम याच्यामध्ये घेतलेला आहे, ॲम्ब्युलन्समध्ये घेतलेला आहे. तर यांच्यावरती पुढील उपचारासाठी आपण दवाखान्यामध्ये दाखल करू आणि यांचा प्राण वाचलेच. कारण का बाबा अत्यंत 95% हे बेशुद्ध आहेत. फक्त श्वासोच्छ्वास चालतो त्यांना आपल्या शरीरात. आजपर्यंत त्यांनी अनेक मृत व्यक्तींचा अंत्यविधी केला आहे. पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ते गेल्या 10 वर्षापासून हे काम सुरळीतपणे करतात. पोलीस ठाण्यामधून किंवा सामाजिक कार्यकर्त्याकडून त्यांना फोन आला की अमुक अमुक ठिकाणी बेवारस व्यक्ती, मनोरुग्ण व्यक्ती फिरत आहे. ताबडतोब दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी जातात, त्या व्यक्तीला घेऊन येतात व त्या व्यक्तीचा औषधोपचार करून त्या व्यक्तीची मानसिक स्थिती दुरुस्त करून त्या व्यक्तीचा पत्ता शोधून काढतात आणि भारतामध्ये कुठल्याही राज्यामधला तो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ते त्याच्या घरापर्यंत नेऊन सोडण्याचं काम करतात. आई वडील संगतीत मला सांभाळली. आता इथं तुम्हाला तेच आई वडील असले की खुश मला सगळे बघितले. आई वडील माझे आई वडील. आम्ही हे तुम्ही कोणी कुठून आणलं हे? नहीं नहीं हम तो अपने नालो गेलो नालो हेलो नहीं नहीं है हमारे कपड़े है, कपड़े है हमारे पास, सब है. कपड़े है हमारे पास. चलो स्टॉप करो. दादा कापायचं होतं. हाँ 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 क्या हो रहा हूँ, टेंशन लेना नहीं. टेंशन लेना है. टेंशन लेने का नहीं कुछ भी. हमारा जो भी है वो अभी हम डरना नहीं हमको. नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय लवजी. मित्रो आम्हाला अनेकांनी या जागेवरती खाली एक जेवण बाबा पडलेले आहे. तर या जागेवरती आहेत म्हणून आम्हाला कळालं होतं. तर या जागेवरती आजमीर सरांना आणि मला कॉल आल्याप्रमाणे आम्ही या जागेवरती पोहोचलो. निघतो. दादासाहेब गायकवाड हे रुग्णहक्क आंदोलन या संस्थेचे अध्यक्ष असून ते या संस्थेअंतर्गत आस्क अनाथ आश्रम, वृद्धापाश्रम चालवतात. या आश्रमामध्ये 50पेक्षा जास्त स्त्री पुरुष व्यक्तींना ते सांभाळतात. त्यांची सेवा शुश्रूषा करतात. त्यांचा दवाखाना, त्यांचं औषध पाणी एवढंच नव्हे तर त्यांना ते आईवडिलाची आस्क आश्रमानं खूप मोठा आधार दिलेला आहे. कोणतं गाव आहे?
बरं, इथं किती दिवसापासून या आश्रमामध्ये आहेत तुम्ही? जवळजवळ 6 महिने झाले. बरं. तुमचे नातेवाईक कुठे आहेत? कोण नाही मला. आहे ती चुलत नेलं तिथे काही नव्हती पण माहिती ऑपरेशन करून दादांची गाठ पडली तिथं. दादांना बरं. तुमचे नातेवाईक कुठे आहेत? माझे बेंगलोरला राहते आणि मला आता कोणी संबंध नाही दादाला सांगितलं. दादानी तुम्हाला कुठं शोधलं? मी स्वप्न औषध उपचार? हं? मला त्यांच्या पोरग्याला मला बरं. औषध उपचार तुमचा ते आता आहे? 2-3 महिन्याच्या जास्त झाले. नातेवाईक नाही कोण नाही. कुठल्या स्टेट मधले? अयोध्या. तुम्हाला कुठून आणलं यांनी? यांच्या आदेशानुसार करतात. यश माने मग तुम्ही इथं कधी ऍडमिट झालेला आहे? 1.5 महिना बरं. तुमचे नातेवाईक? नाही जलमदास बरं. मग तुम्हाला इथं कुणी आणलं? मी हॉस्पिटलमधनं दादांनी काय झालं होतं मला तुम्हाला? पॅरलेस झालं होतं पूर्ण मध्ये. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुम्हाला paralysis झालेलं रिकवर होतं. केलंय बरं. दादांच्या कृपेने औषधं वगैरे मिळतात रिकवर चालू आहे आपलं. दादासाहेब तुमच्या बरोबर कसे वागतात? वडिलांना वाटलं हा, वडिलांसारखे. चुकलं तर मारतात हा. चांगलं केलं तर तमाशी देतात म्हणजे आई वडील जे करतात ते सगळं येत नाही. तुम्ही इथं पेशंट म्हणून आलात. तुम्ही इथं पेशंट म्हणून आल्यानंतर मला सगळ्यात चांगले आणि फिट तुम्ही दिसायला लागलं. हो, त्यामुळे इथं तुम्ही आता काय काय काम करता? मी इथं म्हणजे आमचे मॅनेजर साहेब करतात. मी खालचे मी चिक्क लक्ष ठेवतात. मी वरती लेडीजच्या साईडला असतो आणि तिथं वयोरुग्ण वयस्कर आहे त्यांना रात्रीचं काय अचानक झालं म्हणजे हॉस्पिटलचं काही इमर्जन्सी आली तर त्यांच्यासाठी मी वर असतो. आणि इतर गोष्टी म्हणजे मी बाहेरचे भाजीपाला वगैरे सामान वगैरे मी बाहेर. आता इथं असे पेशंट बघितले आम्ही की त्यांना स्वतःला उठता येत नाही, स्वतःचं काही करता येत नाही, स्वतःला कपडे व्यवस्थित घालता येत नाही. तर मग असे कामं कोण करतात? आमच्याकडे दोघं तुम्ही शूट करा की. इथं आनंद वाटतो की हे स्वतः लोक अपंग आहेत. पण इथलं वैशिष्ट्य असं आहे की एक अपंग दुसऱ्या अपंगाला मदत करतोय, त्यांची सेवा करतोय. हे तुम्हाला क्वचितच कुठं तर पाहायला मिळेल असं की एका आश्रमामध्ये पेशंट म्हणून भरती झालेले लोक अपंग आहेत आणि हे अपंग दुसऱ्या अपंगाला मदत करतात, त्याची सेवा शुश्रूषा करतात, त्याला औषध उपचार देतात, त्याचे कपडे लत्ते त्याला. मला बायको बायको कुणी नाही, लग्नच झालं नाही तुमचं? लहानपणी पप्पा आई वाढले म्हणून कोणीच नाही तुम्हाला. मग तुम्हाला आपल्याकडे परिस्थिती तीच होती. गरिबाची सेवा करणं आपली मत आहे. मग आता दादा ते करतात ते मी बी करतो. आपल्याला सेवा नाही. इथं या पेशंटला चालता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही, त्याला काय लागलं ते सांगता येत नाही, तर मग तुम्ही ते कसं करून घेता त्याच्याकडून? बाहेरनं मी आणतो काहीतरी वस्तू त्यांना देतो आणि पाणी देतो, पाणी भरतो, सगळं करतो, झाडू मारतो त्यांना करतो सगळं. बघा प्रेक्षक हो, म्हणजे स्वतः आपण किती दिवसापासून येतोय? मैं बहुत दिन से हूँ, कितने दिन से हो? बहुत दिन हो गए. बस क्या हो गया था आपको? मैं इनके साथ आई थी. अच्छा. आपके माता पिता किधर है? वो उधर गाँव में रहती. बस इथेच थांबतो. भेटूया पुढच्या वेळी नवीन विषय, नवीन स्टोरी घेऊन, नवीन बातमी घेऊन. धन्यवाद.